नमस्कार मंडळी. तर मी मेघा. मी आता निघाली आरुषला घ्यायला स्कूलमध्ये. थोडासा उशीर झाला तर मी इथे स्कूलमध्ये पोचली, आरुषला घेतलं आणि मग मी घरी आली. घरी आल्यानंतर सगळं आवराआवरी केली आणि मग दुपारचं जेवण आम्ही दोघांनी जेवून घेतलं. इथे डाळ भात मटकीची थोडीशी भाजी बनवली आणि मग संध्याकाळचा बेत असा होता की अवी म्हणाला रगडा पॅटीस कर, बघ करून तुला जमतं का. तर मी ते इथे बनवायला घेतलं. वाटाणे भिजत ठेवले होते, त्यात हळद, मीठ, तिखट आणि थोडासा वेज भाजीचा मसाला टाकून मी इथे पाणी टाकून ते रेडी केलं. आणि दुसरीकडे मी बटाटे घेतले, स्वच्छ धुवून 5 ते 6 बटाटे आहेत. तर ते मी आता इथे पाणी टाकून छान असं आपण कुकर लावून घेतलाय. आणि आता इकडे आपण चिंच भिजत ठेवली होती, कारण आपल्याला गोड चटणी करायची आहे. तर त्यात चिंचेमध्ये गूळ टाकलंय प्रमाणात जेवढं आपल्याला गोड हवंय. मग मी इथे ती पण तयार करायला ठेवली. इकडे मी ग्रीन चटणी बनवून घेते. त्यासाठी पुदिना, कोथिंबीर, मिरच्या, थोडा लिंबाचा रस, जिरं, मीठ आणि थोडीशी साखर आणि बर्फाचे तुकडे टाकून चटणी तयार करून घेतली आहे. आता आपण इथे चटणी रेडी झाली आहे, गोड चटणी रेडी झाली आहे. रगडा बनवून घेणार. त्यात एक छोटासा बटाटा कुस्करून ती ग्रीन चटणीचा 1 चम्मच टाकलाय आणि मग आपला रगडा रेडी झालाय. आणि आता आपल्याला बनवायचं आहे ते पॅटीस. त्यासाठी सगळे बटाटे कुस्करून घेतले आणि मी इथे थोडेसे पोहे घेतलेत. ते पण स्वच्छ धुवून पोहे त्याच्यात मिक्स करणार आहे. थोडा चाट मसाला, जिरे पावडर, थोडंसं मीठ आणि लाल तिखट टाकून आपल्याला कोथिंबीर वगैरे घेऊन ते छान असं मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर मी या पद्धतीत असे गोळे करून पॅटीस सगळे आपल्याला रेडी करून घ्यायचे आहेत. आणि पॅटीस आपल्याला छान तेलावर परतवून घ्यायचे आहेत, जसे आपल्याला शॅलो फ्राय करतो तसं. तर सगळं सेटअप रेडी झालाय माझा. आणि मी इथे आता इथे रगडा पॅटीस आपला छान रेडी झालाय. तर आपल्याला हे अवी सांगणार आहे की कसं झालंय. त्यात थोडासा दही पण घेतलंय मी आणि हे रगडा पॅटीस तयार करते. थोडासा कांदा टाकून वरती थोडासा शेव टाकायचा आहे. तुम्ही खरंच नक्की तयार करा, हे खूप छान अप्रतिम लागतं, जसं आपण बाहेर खातो तसंच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ सोबत.